अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी आपल्या रूममध्ये जाऊन रडत बसलेली असते. तेव्हा अमोल तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की महा, तू रडू नकोस, तुझी काही चुकी नाही आहे. अप्पी म्हणते की नाही अमोल, आज माझी चुकी आहे, मी खरं तर तयार व्हायलाच नाही हवं होतं. अमोल बोलतो की नाही मा, तुझी काही चुकी नाही आहे. मला खरं तर आज कळालं की ही सगळी चुकी बाबाची आहे. बाबाने तुला समजून घ्यायला हवं होतं. अप्पी म्हणते की यार अमोल, तसं बोलायचं नाही, बाबा बरोबर आहे, फक्त तो एका परिस्थितीत अडकलाय म्हणून तसा म्हणतोय. अमोल म्हणतो की मा, तू काळजी करू नको, आपण सगळ्यांना मिळून एकत्र आणू. अप्पी म्हणते की बाळा, तू काळजी करू नको, तुझी मा सगळं व्यवस्थित करेल. अमोल तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो आणि अप्पी मनाशीच बोलते की काय वाढून ठेवले माझ्या आयुष्यात काही माहीत, पण मी सुद्धा एवढ्या सहजासहजी अर्जुनला माझ्या आयुष्यातून जाऊन देणार नाही असं म्हणते. इकडे आपले बापू आपल्या मनाशीच म्हणत असतात की काय झालंय काय माहिती, सगळं उलटंपालटं झालंय, ही सगळं खरं तर आज हा तमाशा व्हायला नको होता. मागून स्वप्नील, दिप्या आणि कदम येतात. तेव्हा ते म्हणतात की दिप्या म्हणतात बापू, खरं तर दीदीची काहीच चुकी नाही, आज अर्जुनदाजींनी जरा जास्तच केलं, त्यांना दीदीची बाजू समजून घ्यायला हवी होती. बापू म्हणतात की नाही, सगळं अप्पीचंच चुकलं आहे. 7 वर्षापूर्वी तिनं घर सोडून पोराला पदराशी गाढ बांधल्याप्रमाणे बांधून परराज्यात जाऊन राहिली कर्तव्यासाठी, तिथंच तिचं चुकलं. नवऱ्याच्या खातर तिनं घर सोडलं, हे तिचं चुकलं. आमचा कोणाचा सुद्धा आधार न घेता ती एकटी तिकडं राहिली, त्या पारक्या पोराचं संगोपन केलं, हे तिचं चुकलं. स्वप्नील म्हणतो की बापू, तुम्ही असं म्हणू नका, खरं तर अप्पीसुद्धा चुकीची नाही आहे. बापू म्हणतात की नाही, पण आज अर्जुनरावांनी समजून घ्यायला होतं. कदम म्हणतात की हो, आज आर्यानं थोडं अप्पीची साथ द्यायला हवी होती. आर्यानं तिला काही नको नको ते बोलली. त्यावर स्वप्नील म्हणतो की पण खरी तर चूक आर्याची सुद्धा नाही आहे, तिचा साखरपुडा झाला आहे आणि ती आपल्या नवऱ्याला दुसऱ्या माणसासोबत कुठली बाई बघू शकेल. त्यावर बापू म्हणतात की जे काय झालं आज विनायकराव, ते खरंच चुकीचं आहे, हे व्हायला नको होतं. कदम म्हणतात की मी आर्याशी बोलतो असं म्हणत असतात आणि दिप्या म्हणतो की रोज इथं उठसूट तमाशे करतात, हे मी रोज बघू शकत नाही. येऊन जाऊन कोण पे दीदीला काय पण बोलून जातं, ह्या लोकांना मी आता सोडणार नाही, ह्याची उत्तरं द्यायलाच पाहिजेत. आणि स्वप्नीलराव, तुम्ही रुपाली वहिनींना आणि आर्याला समजवायला हवं होतं. आज रुपालीताईंनी जे पण केलं ते अजिबात आवडलेलं नाही आहे, त्यात त्यांचं खरं चुकलंच. स्वप्नील म्हणतो की हो दिप्या, मान्य आहे, तिचं जरा चुकलंच. दिप्या म्हणतो की तुम्ही जरा दीदीच्या जागेवर उभं राहून बघा ना, तुम्हाला वाटत नाही का दीदीच बरोबर आहे. स्वप्नील म्हणतो की खरं रुपालीचं पण आज जरा चुकलंच, मी बोलतो तिच्याशी असं म्हणतो. दिप्या म्हणतो की ते काही नाही, आता ह्या सगळ्यांना याचं उत्तर द्यावंच लागेल आणि तो तिथून निघून जातो. बापू म्हणतात की अरे दिप्या, पण दिप्या न ऐकता निघून जातो. इकडे रुपाली आणि मोना किचनमध्ये असतात. तेव्हा मोना बोलते की अहो रुपालीताई, आज वंसनच्या डोळ्यात पाणी आलं, काय त्या आर्यानी झापलं ना वंसनना. रुपाली म्हणते की अगं आर्या, तू तर फक्त बघतच राहत, आपल्याला जास्त काही करायची गरज लागणार नाही. मोना म्हणते की ते कसं काय, तुम्ही काही वेगळं ठरवलं आहे का. रुपाली म्हणते की अगं काही नाही, आता फक्त ते जेव्हा जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते अयोग्य कसं आहेत हे फक्त आपल्याला दाखवून द्यायचं आहे. मोना म्हणते की ते काही नाही, पण आज खूप मज्जा आली, वंसनच्या डोळ्यात पाणी बघून जीवाला खूप आराम भेटला असं म्हणून रुपाली म्हणते की तू फक्त बघ पुढं काय होतंय ते. अर्जुन एकटाच आपला बाहेर विचार करत बसलेला असतो. ते बघून कदम त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात की अर्जा, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो की कदम, आज माझं जरा चुकलंच का. कदम म्हणतात की हे बघ अर्जा, मला माहीत आहे की तुझा आर्याशी साखरपुडा झाला आहे, पण मला काय वाटतं, तू आता अप्पीच्या बाजूने विचार करायला हवा. आतापर्यंत माझ्या मनात अप्पीविषयी खूप राग होता, कारण तिने डिवोर्स पेपरवर सही करून तुला पाठवले याचा मला खूप राग आलेला. पण आता आपल्या सगळ्या डोळ्यांना दिसतंय की अप्पीच तुझ्या संसाराला व्यवस्थितपणे पुढे नेऊ शकते. तुला, पोराला आणि पूर्ण संसाराची गाडी तीच व्यवस्थित नेऊ शकते. जर अर्जा तू आर्याशी माझ्यामुळे लग्न करत असशील तर ते नातं तोडलेलंच बरं.
अर्जुन म्हणतो की काय कदम तुम्ही काय बोलताय, 7 वर्ष त्या पोरीने आपल्याला साथ दिली, आपल्या अडचणीत आपल्या कठीण काळात ती आपल्याबरोबर उभी राहिली आणि तुम्ही म्हणला म्हणून मी साखरपुडा केला. कदम म्हणतात की म्हणूनच अर्जा म्हणतोय तू आर्याशी नातं तोडून आप्पीचा पुन्हा एकदा विचार करावा. अर्जुन बोलतो की कदम तुम्ही काय बोलताय, खरंच तुम्हाला तरी पटतंय का? कदम म्हणतात की हे बघ, निर्णय घ्यायचा तुझ्या हातात आहे, पण मला असं वाटतं की तू आप्पीबरोबरच संसार करावास, तीच पोरगी तुझ्यासाठी योग्य आहे. आणि कदम तिथून निघून जातात. स्वप्नील सकाळी गच्चीवर फोनवर बोलत असतो की मी तुम्हाला सगळे नोट्स वगैरे पाठवले आहेत, ते पोरांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. तेवढ्यात तिथे रुपाली येते. स्वप्नील बोलतो की रुपाली काल जे काही केलंस ते चुकीचं होतं. रुपाली म्हणते की अहो मी काही चुकीचं केलं नाही, तुम्ही सांगा आर्याशी साखरपुडा झालेला असताना अपर्णाला काही गरज होती का तयार होऊन अर्जुन भाऊजींपुढे जायची? तिचा काही वेगळा प्लॅन होता, तुम्हाला असं वाटत नाही का? आणि ती जर आपल्या आयुष्यात परत आली तर संसाराची सगळी राख रंगोळी करून टाकतील. मागच्या 7 वर्षातलं तुम्ही विसरलात का? स्वप्नील म्हणतो की हो रुपाली, तू कितीही बरोबर असलीस तरी तुझं कालचं वागणं काही पटण्यासारखं नव्हतं. तू विचार कर, जर तू अमोलसमोर सारखे असंच तमाशे करत राहिली तर ते पोरगं तुला आई तर सोड, लांबची काकीसुद्धा म्हणून घेणार नाही. रुपाली म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही? स्वप्नील बोलतो की हो खरंच बोलतोय मी हे. तू जर अशीच वागत राहिली तर त्या अमोलच्या नजरेतून पूर्ण उतरशील. रुपाली म्हणते की ते काही नाही, इथून पुढे मी अमोलसमोर चांगलीच वागणार, त्याच्या मनातून मला उतरायचं नाही आहे. असं म्हणून ती तिथून निघून जाते. रुपालीच्या डोळ्यात पाणी येतं की अमोलसोबत मी जर वाईट झाले तर माझं काय होणार, म्हणून ती तिथून विचार करत निघून जाते. स्वप्नील रुपाली गेल्यानंतर म्हणते की अगं रुपाली तू पूर्णपणे चुकीची नाही आहे, पण तुझ्या पद्धतीने वागते ते चुकीचं आहे. त्यावर स्वप्नीलसुद्धा तिथून निघून जातो. आप्पीला सकाळी एका कार्यक्रमासाठी जायचं असतं म्हणून ती पूर्ण साडी घालून रेडी झालेली असते. ती साडीच्या निऱ्या करत असते पण तिला जमत नसतात. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. अर्जुन तिला साडीची व्यवस्थित करताना बघतो तेव्हा आप्पी म्हणते की काही नाही. त्यावर अर्जुन म्हणतो की मी काही मदत करू का, तुला साडी व्यवस्थित करता येत नाही आहे? आप्पी म्हणते की नाही, त्याची खरंच काही गरज नाही, मी व्यवस्थित आहे आणि झालं. अर्जुन म्हणतो की नाही थांब, मी करतो व्यवस्थित, म्हणून तो आप्पीच्या निऱ्या व्यवस्थित करायला, साडी करायला व्यवस्थित खाली बसतो. आप्पी म्हणते की अर्जुन खरंच त्याची गरज नाही आहे. अर्जुन म्हणतो की नाही ठीक आहे. आप्पी मनातल्या मनात म्हणत असते की आता परत हे कोणी बघितलं तर परत घरात तमाशा होणार, कोणी बघू नये म्हणजे झालं. सगळ्यांच्या मनात माझ्याविषयी किती राग आहे हे मी काल पाहिले. अर्जुन निऱ्या नीट करून उठतो आणि म्हणतो की आप्पे मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आप्पी म्हणते की बोल ना. अर्जुन म्हणतो आप्पे काल जे काही झालं. तेवढ्यात आप्पीचा फोन वाजतो आणि आप्पी फोन उचलते. फोन उचलल्यानंतर आप्पी बोलते की हो झालं आहे माझं, खरं तर मी यायलाच निघाली आहे. त्यावर आणि फोन ठेवते. अर्जुन म्हणतो की अगं आप्पी बोलते की अर्जुन मला जरा एका ठिकाणी कार्यक्रम आहे, तिथं लवकर पोहोचायचं आहे, उशीर झाला आहे, मी जाऊ का? अर्जुन म्हणतो की नाही आप्पे ठीक आहे तू जा, म्हणून आप्पी तिथून निघून जाते. आप्पी गेल्यानंतर अर्जुन मनाशीच म्हणतो की काल जे पण प्रकरणात झालं त्याची खरं तर मला आप्पीला माफी मागितलं पाहिजे, नाही तर माझं मन मरत राहील असं म्हणतो. आणि इथेच आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.